भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम, महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव। माझे नाव रामभाऊ टिकेश्वरजी तितीरमारे आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। माझ्या कुटुंबात मी, आई, वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा आमचा सुखी परिवार होता। आम्ही मोलमजुरी व शेती करून सुखी जीवन जगत होतो, परंतु अचानक माझी प्रकृती बिघडली। माझ्या शरीरात आग होत असून गाठी तयार झाल्या होत्या। डॉक्टरकडे गेल्यावर कळले की मला ब्लड कॅन्सर झाला आहे। त्रास जास्त होत होता, त्यामुळे शस्त्रक्रिया करावे लागले, परंतु काहीही आराम मिळाला नाही। त्रास दिवसेंदिवस वाढतच होता व शरीर कमजोर होत होते। उठणे बसणे दिवसेंदिवस कठीण झाले होते। खाटेवर एका जागी बसण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय माझ्याकडे राहिला नव्हता। हातपाय बारीक झाले होते। कुणालाही वाटायचे की मी आता जगू शकणार नाही, परंतु मला मृत्यू देखील येत नव्हता। माझ्यामुळे माझ्या पत्नीला त्रास व्हायचा। लहान लहान मुलांकडे पाहून माझा जीव कासावीस व्हायचा। डॉक्टरी उपचाराने आराम मिळत नव्हता, म्हणून नेमके काय करावे काही कळत नव्हते। त्यामुळे सर्व परिस्थितीला कंटाळून तांत्रिक मंत्रिकांकडे वळलो। तेथे कळले की ही कोण्यातरी वैद्याची करणी आहे, त्यामुळेच डॉक्टरी उपचारांना आराम मिळत नव्हता। मांत्रिकी उपचार सुरू केले, परंतु तेथे देखील समाधानी मिळत नव्हती। काही लोकांनी ताज मेहंदीचा मार्ग सुचवला। मला तेथे काही प्रमाणात आराम मिळाला, परंतु माझ्या पत्नीच्या शरीरात भूत येणे सुरू झाले होते। तंत्रिकाने तिची परिस्थिती फार बिकट करून ठेवली होती। आधीच माझी प्रकृती खराब होती, त्यात आणखी माझ्या पत्नीचा देखील त्रास वाढला होता। आईवडील आपल्या परीने प्रयत्न करीत होते। हे सर्व बघून माझे मन फार तळमळत होते। आत्महत्या करून जीवन एकदाचे संपवावेसे वाटत होते, परंतु काहीही पर्याय नसल्यामुळे मी रडत तडफडत खाटेवर दिवस काढत होतो। सुखाच्या शोधात काही दिवस ताज मेहंदी दर्गा बीड येथे मी व माझी पत्नी राहिलो, परंतु तेथेही पत्नीच्या अंगात भूत येत होते। त्यामुळे आमच्या दोघांची परिस्थिती मोठी अवघड होऊन बसली होती। यांचा मुलांना त्रास होत होता। काय करावे काही कळत नव्हते। पुन्हा घरी परत आलो। असेच एकदा माझी पत्नी श्री जागेश्वरजी तितीरमारे राहणार बोथली या सेवकांच्या घरी काही कामानिमित्त गेली। तेथे त्यांच्या घरी बाबा हनुमानजीची फोटो दिसली, म्हणून तिने त्या फोटो समोर जाऊन मनात म्हटले की बाबा माझे पती जर आज दुरुस्त झाले तर मी तुमची सेवा करीन। हे बोलून प्रतिमेसमोर तिच्या डोळ्यातून अश्रू निघाले। ती घरी आल्यावर मला तिने वरील घटना सांगितली आणि म्हणाली की आपण पण मार्गात जाऊ काय। त्या दिवशी आम्हा दोघांनाही थोडे बरे वाटत होते व त्या दिवशी वेगळंच वाटत होतं। नंतर मी विचार केला की आपण एवढे डॉक्टर केले, वैद्य केले, 10 वर्ष ताज मेहंदीमध्ये राहून भूत निघाले नाही। 4 एकर शेती विकावी लागली, सुखाच्या शोधात अनेक प्रयत्न केले, तरीही आज आपण मरणाच्या दारात उभे आहोत। एवढे करूनही काहीच आराम नाही आहे। तसेही मरणार आहोतच तर मग मार्ग स्वीकारून मरायला काय हरकत आहे। आम्ही त्याच परिस्थितीत लहान मुले घरी ठेवून श्री गुलाबराव साठवणे या सेवकाला घेऊन 26 जुलै 2008 ला भंडाऱ्यातील मार्गदर्शक श्री एस्तारीजी केवट काकाजी यांच्याकडे गेलो। त्यांना मी माझी परिस्थिती सांगितली। त्यांनी माझ्याकडे बघून नाही म्हटले, कारण माझी परिस्थितीच तशी होती। ते हमी घ्यायला तयार नव्हते। शेवटी आम्ही त्यांना विश्वास दाखविला की काहीही झाले तरी तुम्हाला दोषी ठरविणार नाही, कारण आम्ही तसेही मरणारच आहोत। ते म्हणाले, ठीक आहे, तुम्ही घरी गेल्यावर उद्या सकाळी घराची साफसफाई करा।
अगरबत्ती व कापूर लावून भगवंताला आपले दुःख सांगा. त्यानंतर मी 2 सेवक पाठवीन, ते तुम्हाला सगळी माहिती देतील. आता तुम्हाला काहीच होणार नाही. योग देणारा भगवंत आहे. मार्गदर्शक काकाजींनी प्रथम 7 दिवसांचे कार्य दिले. आम्ही तेथून गावाला परत आलो आणि घरी येऊन बघतो तर काय, आमच्या घरासमोर 60 ते 70 लोक जमा होते. आई वडील घरी नव्हते. 2 लहान मुलं घरी होते. घराचे कुलूप तुटले होते, दरवाजा तुटला होता. ही परिस्थिती पाहून मनात वेगळीच शंका येत होती, वेगवेगळे विचार येत होते. त्यामुळे एका व्यक्तीला विचारले की, येथे काय झाले? तर तो म्हणाला की, तुमच्या घरात खूप जोरात आवाज येत होते व दरवाजा तुटलेला आहे. नेमके काय झाले माहिती नाही. शेवटी मी माझ्या मुलांना विचारले तर ते म्हणाले की, आपल्या घरी 3 ते 4 व्यक्ती पांढरे कपडे घालून आले होते. त्यांना एक व्यक्ती खूप मारत होता व घरातून हाकलून लावत होता. पण ते जात नव्हते, म्हणून त्यांनी कुलूप, दरवाजा तोडला आणि त्यांना हाकलून लावले. त्यापैकी एक माणूस मला म्हणाला की, आम्हाला मारायला लागले काय? मला पैसे दे. तर मी माझ्याजवळचे 50 पैसे त्याला दिले. त्याने ते फेकून दिले व तो निघून गेला. मी खूप विचारात पडलो की हा काय प्रकार होता. मी सायंकाळी मार्गदर्शकांना फोन केला व त्यांना सर्व हकीकत सांगितली तर ते म्हणाले की, तुमच्या घरातील सर्व भूत भगवंतानी हाकलून लावले. आता तुम्हाला घाबरायचे काहीच कारण नाही. तुम्ही निर्भीडपणे कार्य सुरू करा. दुसऱ्या दिवसापासून कार्य सुरू केले. तेव्हापासून माझ्या प्रकृतीत सुधारणा झाली व माझ्या पत्नीच्या अंगातील भूत कुठे गेले काही समजलेच नाही आणि त्यानंतर आमच्यावर कोणतेही दुःख आले नाही. आम्ही मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनानुसार कार्य करीत गेलो. आमच्याकडे 11 नोव्हेंबर 2011 ला त्यागाचे हवन कार्य संपन्न झाले. तसेच मासिक 9 हवन देखील व्यवस्थित पार पडले. मला असलेला कॅन्सरचा आजार पूर्णपणे बरा झाला आहे. आज आम्ही सुख समाधानाने जीवन जगत आहोत. खरोखर बाबांची कृपा खूप महान आहे. त्यांच्यामुळे माझ्यासारखे दुःखी कष्टी लोक मानवधर्म स्वीकारून सुखाने जीवन जगत आहेत. आम्हाला परमात्मा एक हा मार्ग मिळाला म्हणून मी वाचलो. माझा परिवार वाचला अन्यथा आमचे मरण निश्चित होते. धन्य आहेत आपले सद्गुरू ज्यांनी एका भगवंताची प्राप्ती करून दुःखी कष्टी लोकांचे जीवन सावरले. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव रामभाऊ टिकेश्वरजी तितीरमारे. पत्ता मु. बोथली त. कुही जी. नागपूर. सेवक क्रमांक 26798. मार्गदर्शक श्री इस्तारीजी केवट. भंडारा. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.